नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. रोजच्या जेवणामध्ये एक बाउल भरून कडधान्य आपण सर्वांनी घेतलं पाहिजे असं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आपण बरेच लोक असे आहेत की ते कडधान्य म्हटलं की अगदी नागडोळे मोडतात, कारण आम्हाला आवडत नाही किंवा पचत नाही, अशा बऱ्याचशा समस्या लोकांच्या असतात. पण कडधान्य हे सगळ्यांनी खाल्ले पाहिजे. तर ते पचण्यासाठी, हलके होण्यासाठी आपण भिजत लावत असतो, त्याला मोड आणत असतो. हे प्रकार तर आपण सगळेच जण करत असतो. पण त्यापेक्षाही अजून पुढे जाऊन मी अजून सोप्या रेसिपी काढत असते की जेणेकरून आपल्या पोटाला त्रास होणार नाही कडधान्याचा. तर आजची रेसिपी आहे ज्यांना कडधान्य खायचे नसतात किंवा त्यातल्या त्यात काबुली चणे आपण जे बनवतो छोले, तर ते बरेच जण खात नाही, पोटाला त्रास होतो म्हणून. तर आज जे चणे खात नसतील, काबुली चण्यांची आमटी, भाजी, ग्रेव्हीची भाजी, जे काय असेल ते, किंवा चण्यापासून बनवलेले पदार्थ जे खात नसतील, तर त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी आहे. आज मी बनवणार आहे छोले. तर अजिबात तुम्ही पोटभर छोले खाल्ले तरी तुमचं पोट फुगल्यासारखं वाटणार नाही किंवा एक घाणेरडे ढेकर येतात तसं सुद्धा होणार नाही. अशा पद्धतीने मी आज छोले बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. छोले बनवण्यासाठी मी इथे काबुली चणे 8 ते 9 तास भिजत लावून आणि शिजवून घेतलेले आहे. शिजवताना 1 टीस्पून तेल घातलेलं आहे आणि अर्धा टीस्पून मी हळद घालून हे काबुली चणे शिजवलेले आहेत. तुम्ही बघू शकता हे एकदम छान शिजलेले आहेत. पोटाचा त्रास तर अजिबात होणार नाही. आणि शिजवताना थोडासा हिंग सुद्धा मी याच्यामध्ये घातलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मला ही भाजी बनवायची आहे. तर तुम्हाला जेवढं प्रमाण घ्यायचं असेल तेवढं तुम्ही इथे घेऊ शकता. त्यानुसार तुम्ही हळद आणि हिंग चिमटीभर घालून आणि तेल अर्धा टीस्पून घालून आणि इथे शिजत लावून गॅसवर शिजवा किंवा कुकरमध्ये शिजवा, कसे शिजवलं तरी याच्याने चणे छान शिजले जातात. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे चणे शिजवून घ्यायचे आहेत. गॅसवरती पातेल्यामध्ये तेल मी गरम करत ठेवलेलं आहे. 2 टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे. मोठे 2 टीस्पून तेल आहे. भाजीचं प्रमाण जास्त आहे म्हणून मी इथे तेलाचं प्रमाणही जास्त घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. लाल कलरची जी मिरची आहे तर ती मी ही वाटून अशी ठेवत असते, ती मला घालायची इथे 1.5 चमचा. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. कलरची मिरची म्हणजे बेडगी मिरची असते ती, किंवा दुसरी एक चपटी असते चपाटा म्हणून, ती कुठलीही तुम्ही कलरसाठी मिरची इथे वाटून जर ठेवली तर अगदी वेळेवर आपण कुठलीही आमटी, भाजी, मसाले तयार असतील तर आपण बनवू शकतो. माझ्या चॅनलवरती या संपूर्ण मसाल्यांची रेसिपी मी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. वाटण आहे तर वाटण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती ग्रेव्ही तुम्हाला करायची आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. ह्या वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. गॅस मिडियमच आहे, फुल गॅस नाही. व्यवस्थित आपल्याला आता कलरची मिरचीचं वाटण आणि हे वाटण एकत्र व्यवस्थित मिक्स करायचंय. 1 मिनिट भरामध्ये हे छान वाटण परतल्या जाते. इथे 1 मिनिट झालेला आहे. 1 मिनिटामध्ये मसाले व्यवस्थित इथे परतले जातात. रस्सा भाजीचा मसाला घालायचा आहे. आपल्या आमटी, भाजी किंवा तुम्ही छोले बनवत असाल तर जेवढ्या प्रमाणात बनवतात तेवढ्या प्रमाणामध्ये तिखटाचा अंदाज घेऊन तुम्हाला कसं तिखट हवंय त्याप्रमाणे इथे तिखट घ्यायचं आहे. रस्सा भाजीचा मसाला आहे हा. हिंग आणि हळद, चणे मी जेव्हा शिजत लावले होते त्यावेळेला तेल, हिंग आणि हळद घातलेलं होतं, सुरुवातीला मी सांगितलंच. शिजवून घेतलेले चणे पाण्यासकट आपण इथे वापरतोय. पाणी पण शिजत लावताना खूप जास्त घालायचं नाहीये. चण्यावरती एक बोटभर पाणी येईल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे, कारण खूप जास्त जर आपल्याला पातळ करायचे नसतील तर मग त्या पाण्याचा यूज आपण करू शकणार नाही. एक्स्ट्राचं पाणी आपल्याला जास्त टाकायची गरज पडत नाही. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. चणे जेव्हा शिजवले त्यावेळेला जर तुम्ही मीठ घातलं असेल तर नंतर मिठाचा अंदाज बघून तुम्ही मीठ घालायचं आहे. तर मी इथे मीठ घातलेलं नव्हतं. आणि आता आपण चणे तर भिजून घेतलेले आहे, पण आता सगळी भाजी आपल्याला फोडणी वगैरे घालून पाणी, मीठ वगैरे घातल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दही. तर तुमच्याकडे खूप जास्त आंबट दही असेल तर थोडंसं प्रमाण कमी करा. हे माझं ताजं दही आहे साईचं. घरी आपण साय लावत असतो तूप बनवण्यासाठी, तर साईचं असेल तर छानच आहे. नसेल साईचं, सिंपल साधं दही असेल तुमचं
तर ते खूप जास्त आंबट असेल तर थोडं प्रमाण कमी घ्या, आणि जर आंबट नसेल तर मोठे 2 टीस्पून तुम्ही इथे घेऊ शकता. भाजीची चव घेऊन अजून तुम्ही एखादा चमचा इथे दह्याचा वापरला तरी सुद्धा चालेल, पण मी फक्त 2 टीस्पून घेतलेलं आहे. हे प्रमाण एवढ्या भाजीसाठी इथे योग्य आहे. तुम्हाला यापेक्षा जास्त वापरायचं असेल तर जरूर वापरू शकता, आणि त्याची चव तुम्ही बनवल्यानंतर खाल्लात तेव्हा तुम्हाला कळेल. भाजीला उकळी येते. 1 टीस्पून फक्त हे बघा चिमटीभर इथे घेतलेली कसुरी मेथी थोडीशी हातावरती क्रश करून आणि मध्ये घालायची. खळखळून उकळी आपल्या इथे भाजीला आलेली आहे. एकदा मिक्स करायचं आहे. गॅस मी बंद करणार आहे, कारण मातीचं भांडं आहे, अगदी गरम झालेलं असतं कडक एकदम. त्यामुळे एवढ्या याच्यावरती आपल्या इथे परफेक्ट चणे आपले शिजलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला इथे उकळवायची गरज नाही. गॅस मी बंद केला. या पद्धतीने नक्की करून बघा. चला, गरमागरम आपले छोले तयार झालेले आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. दही घातल्यानंतर छोल्याची चव तर बदलतेच, पण त्रासही होत नाही. हे तुम्ही बनवल्यानंतर स्वतः बघणारच आहात. करून बघा, आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. एखादी रेसिपी तुम्हाला आवडू शकते, करून बघा आणि तुमच्या कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच म्हणजे व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करू शकता. परत भेटूया असंच एका छानसा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.